नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण छान अशा गुबगुबीत आणि आतून सॉफ्ट पण साईडने थोड्या क्रिस्पी लागणाऱ्या, त्याच्या ज्या कडा असतात ना त्या थोड्या क्रिस्पी लागतात, अशा पालकपुऱ्या आज आपण बनवूया. त्या बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे अर्धा किलो पालक. मी इथे अर्धा किलो पालक घेतलेली आहे. याला छान स्वच्छ धुवायची आणि मिक्सीमध्ये बारीक करताना थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकलं तरी चालेल. आणि यामध्ये टाकूया लसण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर. या सगळ्या गोष्टींना छान आपण मिक्सरमध्ये क्रश करून घेऊया आणि या पालकच्या पेस्टमध्ये आपण त्याला मिक्स करूया. हे मिक्स झालं की आपण यामध्ये काही मसाले टाकूया. त्यामध्ये सगळ्यात आधी टाकूया अर्धा चम्मच हळद. हळद टाकल्यानंतर यामध्ये टाकूया धने पावडर. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जिरं पावडर पण तुम्ही यामध्ये टाकू शकता. मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये मी टाकलेला आहे छोटी एक वाटी रवा, बारीक रवा. आणि आता टाकलेलं आहे मी गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ यामध्ये जसं जसं आपल्याला लागतं तसं यामध्ये आपण हे पीठ मिक्स करत जायचं आणि घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये या पुऱ्या खाण्यामध्ये खूप छान वाटतं. तुम्ही पण या पुऱ्या बनवून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडणार. सुरुवातीला मी एक गोष्ट यामध्ये टाकायला विसरली, ते म्हणजे आहे तीळ. तीळ यामध्ये नक्की टाका तुम्ही. अतिशय खमंगपणा येतो पुऱ्यांना या तीळमुळे. हे गव्हाचा पिठाचा गोळा छान असा तयार करून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनिट रेस्ट करू द्यायचा याला. त्यानंतर आणखी एकदा छान असं चुरून घ्यायचं त्याला आणि त्यानंतर आपण छान असे आपल्याला हवे तितके आकाराचे तुम्ही असे गोळे तयार करून घ्यायचे. आणि मी काय केलं आहे इथे, पोळपाट न घेता हा असा जो साचा मिळतो, मी त्यावरतीच पुऱ्या फटाफट लाटून घेत आहे, बनवून घेत आहे. जर तुमच्याकडे हा साचा नसेल तर तुम्ही पोळपाटवर सुद्धा हे सगळं तुम्ही करू शकता. पण माझ्या घरी हा अवेलेबल असल्यामुळे काय करते मी, जेव्हा पण पुऱ्या बनवायच्या असल्या तर मी फटाफट याच्यावरतीच बनवून घेते. तेल इथे गरम करून करायला ठेवलेलंच होतं मी. आणि आपण यामध्ये आता छान आपण पुरी सोडूया. या छान अशा जेव्हा आपण पुरी सोडतो त्यावेळेला तेल छान गरम असायला हवं, नाहीतर पुरी फुगत नाही. मग बघा किती छान टम्म फुगलेली आहे अशा पद्धतीने. आणि यामध्ये काय करायचं, एक साईडने आधी छान शिजवून घ्यायचं, त्यानंतरच पलटवायचं. त्यामुळे पुऱ्या ऑइली होत नाही. आणि या पुऱ्यांसोबत खाण्याकरता मी चण्याच्या डाळीची चटणी बनवलेली आहे. त्याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही ती नक्की बघा. कारण पुरी आणि चण्याच्या डाळीची चटणीचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. या पुरीसोबत खायला तुम्हाला कुठलीही भाजी लागणार नाही किंवा कुठलंही असा वेगळा पदार्थ बनवून खाण्याची गरज पडणार नाही. फक्त ती चण्याच्या डाळीची चटणी बनवा आणि तुम्ही खाऊन बघा, अप्रतिम लागतं. तुम्ही आनंद घ्या. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा किती छान गुबगुबीत फुगलेल्या आहे आणि या बऱ्याच वेळपर्यंत अशा फुगलेल्याच असतात, अशा पद्धतीने जर तुम्ही बनवल्या तर. आणि बघा छान असे पापुद्रे वेगळे वेगळे झालेले आहे आणि रंग पण किती सुंदर आलेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.